इकडे ठाण्यात स्वाईन फ्लूमुळे परिस्थिती बिकट बनत चालली आहे। खुद्द पालिकेचे नवनिर्वाचित अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांनाच स्वाईन फ्लू झाल्याचं समोर आलंय। उन्हाळे हे नुकतेच ठाणे महापालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून रुजू झालेले आहेत। त्यातच त्यांना स्वाईन फ्लू झाल्यामुळे ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। साथीच्या आजारांमध्ये वाढ झालेली असताना ठाणे आणि परिसरात स्वाईन फ्लूनेही डोकं वर काढलंय। मुंबई आणि पुण्यापाठोपाठ आता ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यामध्ये तब्बल 670 रुग्ण आढळून आलेत। ठाण्यातील एकूण रुग्णांची संख्या आहे 292, तर 16 जणांचा मृत्यू झालाय। कल्याण डोंबिवलीतले रुग्ण आहेत 144, तर 4 जणांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झालाय। मीरा भाईंदरमध्ये 69 रुग्ण आढळलेत, तर 5 जणांचा मृत्यू झालाय। वसईमध्ये 74 रुग्ण आढळले, 6 जणांचा मृत्यू झाला। उल्हासनगरमध्ये 1 रुग्ण आढळलाय, भिवंडीमध्ये 3 रुग्ण, रायगड नगरपालिकेत 3 रुग्ण आढळलेत, तर नवी मुंबईमध्ये 53। अशी रुग्णांची संख्या एकूण आहे 670 इतकी। स्वाईन फ्लूची लस जरी उपलब्ध झाली असली तरीही रुग्णांची संख्या वाढल्यामुळे मागणी वाढली आहे। परिणामी लसीचा तुटवडा निर्माण झालाय। लसीकरण अजून आपल्याकडे त्याचं अवेलेबल झालं नाहीये, म्हणून प्रायव्हेटमधून तुम्ही लस घेतलं तर काही हरकत नाही, त्याच्यामुळे समजा टळू शकेल। पण आपल्या लस खरेदी करण्याची प्रक्रिया चालू आहे। तिकडे मीरा भाईंदरमध्ये स्वाईन फ्लूनं थैमान घातलंय। इथे 5 रुग्णांचा जीव गेलाय। त्यानंतर महानगरपालिका आता जागी झालीय। आपल्याकडे टॅमीफ्लू एकमेव औषध जे स्वाईन फ्लूसाठी उपलब्ध आहे, त्याचा आपल्या सगळ्या हेल्थ सेंटरमध्ये 9 हेल्थ सेंटर आहेत आणि 2 उपकेंद्र आहेत आणि 2 मोठे हॉस्पिटल आहेत। एक इंदिरा गांधी हॉस्पिटल आहे आणि एक पंडित भीमसेन जोशी हॉस्पिटल आहे। तर तिथे आपल्याकडे औषध उपलब्ध आहे आणि रेडीली आपण ते औषध सगळ्या पेशंटला जो सस्पेक्टेड केस आहे त्यांना देतो। ताप येणं, खोकला, नाक गळणं, घशाला खवखव, घसा दुखणं, अंगदुखी, डोकेदुखी, जुलाब, उलट्या, घशाला सूज येऊन तीव्र वेदना होणं, धाप लागणं अशी लक्षणं स्वाईन फ्लूने आजारी असलेल्या व्यक्तीमध्ये दिसतात। स्वाईन फ्लू संसर्गजन्य असल्यामुळे लोकांनी सार्वजनिक ठिकाणी दक्ष राहावं, संसर्गजन्य व्यक्तीस हस्तांदोलन करणं टाळावं, भरपूर विश्रांती घ्यावी, भरपूर पाणी प्यावं, विशेष म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याविना औषध घेऊ नयेत। कुठलाही आजार होण्यापेक्षा आधीच खबरदारी घेतली तर कधीही चांगलं। त्यामुळे काळजी घ्या आणि आजारी पडू नका। अक्षय भाटकर, प्रभाकर कुडाळकर सह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मीरा भाईंदर।